संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या कामकाजासाठी दोन्ही सदनात अनेक विधेयकं सूचीबद्ध करण्यात आली आहेत. लोकसभेत आज मर्चंट शिपिंग विधेयक 2024, रेल्वे सुधारणा विधेयक 2024 आणि आपत्ती व्यवस्थापन विधेयक 2024 वर चर्चा अपेक्षित आहे, तर राज्यसभेत बँकिंग कायदा सुधारणा विधेयक चर्चा आणि मंजुरीसाठी सूचीबद्ध आहे. राज्यसभेतल्या सततच्या गदारोळामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आज सकाळी सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. सदनातली कोंडी फोडण्यासाठी विरोधी पक्षांसहित सर्व पक्षांच्या नेत्यांना चर्चेसाठी पाचारण करण्यात आलं आहे. धनखड यांनी कालही अशी बैठक बोलावली होती. राज्यसभेतले सदनाचे नेते आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी सदनाचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. दोन्ही सदनात सध्या सातत्यानं गदारोळ सुरू आहे. काल यामुळे अनेकदा कामकाज स्थगित करावं लागलं होतं.